शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी ज्या 10व्या परिशिष्टावरून काथ्या कूट करण्यात येतोय ते नेमकं काय, विधानसभा अध्यक्षांसमोर काय पर्याय आहेत, याच संदर्भात आमचे प्रतिनिधी हे आता तज्ञांची मतं जाणून घेतायत। मात्र महत्त्वाची ही घडामोड असेल की ज्या 10th शेड्यूल बद्दल स्वतः नार्वेकर यांनी आज एक सूचक वक्तव्य केलेलं आहे, उल्लेख केलेला आहे। जे 10th शेड्यूल बद्दल याआधी सुद्धा वेगवेगळ्या वेळी ज्येष्ठ विधिज्ञांनी काही मतं मांडलेली आहेत, या सगळ्याबद्दल आता नेमकं काय होणार आहे याकडे लक्ष असेल। तर आता आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचे वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांच्याशी आज 10th शेड्यूल बद्दल बातचीत केलेली आहे, पाहूया। 10th शेड्यूल काय आहे आणि त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन कोणत्या मुद्द्याचं झालेलं नाहीये की ज्याचा परिणाम या निकालावर होणार आहे। बघा 10वी अनुसूची काय सांगते की पक्ष आणि व्हिप संबंधी, व्हिपचं उल्लंघन आणि डिस्क्वालिफिकेशन संबंधी एखाद्या पार्लियामेंट किंवा विधानसभा। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। विधान परिषदेचा जर सदस्य डिस्क्वालिफाय करणार असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे। तर सुरुवातीला जेव्हा एक आपण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याच्या पुढेच उभे आहोत, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली होती, मला वाटतं 69 मध्ये, आणि त्यांनी रिपोर्ट दिला 73 मध्ये। तो 85 मध्ये 10वी अनुसूची अस्तित्वात आली आणि त्याच्यात त्यांनी असं दिलं होतं की पक्षांतर बंदी जर करायची, पक्षांतर तुम्हाला करायचं असलं तर 1/3 तुमचे सदस्य पाहिजे तर तुम्ही पात्र होता पक्षांतर करायला। मग त्याच्यानंतर त्याच्यात काही पळवाटा लोकांनी शोधल्या। मग 2002 मध्ये असं संशोधन करण्यात आलं की त्याच्यानंतर एक अजून आलं की 2/3, आणि 2002 मध्ये त्याच्यानंतर असं आलं की तुम्हाला विलिनीकरणच करावं लागेल, दुसऱ्या पक्षातच जावं लागेल तुम्हाला, किंवा मग तुम्हाला राजीनामा देऊन परत आमदार व्हावं लागेल। तर आता ह्याच्यात एकनाथ शिंदेंनी अजित पवारांनी काय केलंय, अजून एक नवीन पळवाट शोधली आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षच आम्ही आहोत। पक्षच आम्ही आहोत असं म्हणल्यावर मग ते हे त्यांना मर्जरची पण गरज नाहीये किंवा आमदार म्हणजे राजीनामा देऊन परत आमदार व्हायची पण गरज नाहीये। आपलं कॉन्स्टिट्यूशन हे एक इव्हॉल्विंग डॉक्युमेंट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनी जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशन दिलंय ह्याच्यात घटना दुरुस्ती होत असतात, ह्याच्यात पळवाटा शोधल्या जातात आणि त्या रेक्टिफाय होत जातात। तर उद्या अशी वेळ होईल, कारण हे एका पक्षाविरुद्ध काही पक्षांविरुद्ध हे वापरलं जातंय, उद्या जे काही करतायत त्यांच्या विरुद्ध पण हे होऊ शकतं। असं हे कायद्याच्या चौकटीत होतं हे खरं आहे, त्याच्यामुळे कधीतरी घटना दुरुस्ती व्हावी लागेल आणि ही पळवाट पण त्यांना बंद करावी लागेल। लोकांचं असं म्हणणं की पक्ष आणि चिन्हच आमचं आहे। 4 शक्यता आहेत आजच्या जजमेंटमध्ये। एक तर एकनाथ शिंदे अपात्र होणार, एकनाथ शिंदे जर अपात्र झाले तर जेव्हापासून राहुल नार्वेकरांची ऑर्डर येईल तेव्हापासून त्या क्षणी त्यांची आमदारकी जाईल आणि सरकार तांत्रिकदृष्ट्या कोसळेल, कारण मुख्यमंत्री अपात्र झाले, सरकार कोसळेल। नवीन मुख्यमंत्री महायुतीचेच होतील, कारण महायुतीकडे बहुमत आहे अजितदादा पण आल्यामुळे। दुसरी शक्यता अशी आहे की उर्वरित उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे 15 आमदार, कारण क्रॉस पिटिशन्स आहेत दोन्ही बाजूनी, ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात। तिसरी शक्यता अशी आहे की कोणच डिस्क्वालिफाय होणार नाही, का, कारण इलेक्शन कमिशननी जरी नंतर ठरवलं, नंतर त्यांची जजमेंट आली आणि ती प्रॉस्पेक्टिव्ह आहे, म्हणजे ती पुढे चालणारी आहे। राहुल नार्वेकर म्हणू शकतात की इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की 2018ची पक्षाची घटना दुरुस्ती त्यांना दिली गेली नव्हती इलेक्शन कमिशनला, त्यामुळे नक्की पक्ष कोण आहे, पक्षप्रमुख कोण आहे ह्याच्या विरुद्ध एक सस्पिशन आहे। त्यामुळे मी ठरवू शकत नाही, जरी सुप्रीम कोर्टाने म्हणलं आहे की प्रतोद नेमणं हे पक्षाचा हक्क आहे, मी ठरवू शकत नाही की प्रतोद कोण आहे, त्यामुळे मी कोणालाच डिस्क्वालिफाय करत नाही। मी कोणालाच डिस्क्वालिफाय करत नाही याचा अर्थ असाच होतो की एकनाथ शिंदे हे राहतात मुख्यमंत्री म्हणून आणि सगळ्या आमदारांची आमदारकी अबाधित राहते। आणि चौथी एक शक्यता आता अशी एक वाटायला लागली आहे की काही लोक डिस्क्वालिफाय होतील, म्हणजे एकनाथ शिंदे गटातले काही लोक होतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे काही आमदार होतील। आणि 1992 पर्यंत कसं होतं की 10व्या अनुसूचीचा जो काही निर्णय असेल तो अध्यक्षांचा निर्णय फायनल असायचा, कोर्ट त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नव्हतं। पण 92 म्हणजे किहोटो होलोहान जी सुप्रीम कोर्टाची घटनापीठाची जजमेंट आहे त्याच्यात असं सांगितलं गेलं की अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये येऊ शकता।